एकच नंबर एकच नंबर आहे. किती भाकरी करावं लागतात तरी? काय अंदाज नाही येळाचा. दिवसभर करतच बघ. करतो काला खरा म्हणलं तर नाच करते काय. ते आता शिजवायलेली बी दाखवतो तुम्हाला. बर 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 आता खरं पटलं का? पटलं बाबा. आणि तुम्ही म्हणता हॉटेल बारक हे ते असं. हा त्याचे हॉटेल ह्याच्यापेक्षा मोठी वाटलं मला. दिसलं रोडवरून. आता बघा की समोर दिसाले तुम्हाला खोटं वाटत होतं. कातडी बघा वाटल्यास तिकडे कातडी बघा. आहे का नाही? मग तुम्हाला दोघाला उद्योग हेच का? हा दिवसभर बर बरं आहे की मग. पान द्या आता. द्यायला की पानच काय ही सुपारी कातरालोय. अगोदर पाहुण्याला द्यायलोय पुन्हा आपण खाऊ. ते मित्र आहेत मालकाचे इथले. चांगला आहे. कसं वाटलं बा? खोटं वाटत होतं का तुम्हाला? खोटं म्हणजे त्या हॉटेलला बघून तर चला माघारीच म्हणणार होतो. मग काय आम्हाला विश्वास पटवून जाता इथं एवढी बकरी कापतात म्हणजे. आपलं कधी हॉटेलच बघितलं ना असं एवढं मोठं? नाही एवढ्या बकऱ्याचं हॉटेल बघितलं नाही. आता तर पटला की विश्वास? पटलं. आता 5 झाली ती अजून दुपारून वेगळी रविवार आज. होय बाबा. ही शिवम आपलं देवानेच चालू आहे काय. मग नाव काय दिलंय हॉटेल? डव्हारा मटण. मग कशाला म्हणते ते? होय बाबा. डव्हारा मटण ह्याला तर म्हणते ते की मग अख्खं बकर कापून शिजवायचं. या दाखवत तुम्हाला. तर ही कल येऊनच झालं बाबा. हा बघा इथं शिजायला लागले बघा. आहे का उकळी माराली चांगली. आता पुन्हा मालक आले की बाकीचं किती मटण पिटण शिजलेलं ते दाखवू सगळं. बर बर बर. हे वस्तात आहेत का? बर 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 बर. हा हे सगळे करतात का इथं? बर मटणाचं पण का? यांच्याकडेच आहे. बर बर. मग काय ह्यांच्याच हाताला चव म्हणायची काय? बघा बा बघालो का? बघालो. आता ह्यांच्या हातची चव पण सांगा पुन्हा. हो खाल्लं सांगतो. बघितलं का बा? बघितलं. हा शिजवलं का कधी डव्हारा असं? रानात आम्ही खळ्यावर बी असं डहावर करताना असं शिजवत होतो. हा बा. हॉटेल आहे पण कुठलं तर देवकारी काय तर चालू असं वाटायला का नाही? पहिलं आम्ही खळ्यावर असं डहावर करीत होतो. तेच नाव घेऊन आता हे डहावाऱ्याच्या मापावर शेतकऱ्याच्या मापावर चालू आहे सगळं. होय गे. भाजी दोन्ही पण बनवता ना? भात म्हणजे किती होत आहे? बर. रविवारी वगैरे जास्त असेल ना आणखी गर्दी? नमस्कार मामा. तुमची कांदा कापायला ड्युटी का? हां रोज किती टिकी जातात असली कांदे रोज? 4 बर.
आता बघून आलो कट करायला तिकडं. हो हो होय गे होय गे. आबा इकडं भाकरी बनवतात बघा. तुम्ही रोज असता भाकरी करायला तर? हो रोज असतात. किती भाकरी करावं लागतात तरी? काय अंदाज नाही येळाचा. दिवसभर करतच बघा. बर कंटिन्यू सकाळी 10ला बसले संध्याकाळी 11 वाजेपर्यंत करावं लागतं इथे. ज्वारीच्या आणि बाजरीच्या ना? ज्वारीच्या आणि बाजरीच्या. कधीपासून होतो मी इथं? आम्हाला 4 महिने झाले की आता. बर दिवाळीच्या आधी. बर बर. घेतलेच ना तुम्ही? बारशे. हे तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांचं घर आहे शेतातच, आणि इथंच भाकरी केल्या जातात. आणि त्या तिकडे बघा हॉटेल आहे. ते तिकडं हॉटेल. सध्या सगळं इथं टापटीप करून ठेवलेलं आहे. हे मेन हॉटेलच्या शेजारी एक छोटीशी अशी रूम नवीन केलेली आहे ह्याने. आता बघूयात आपण मेन हॉटेल. हे हॉटेलच्या मध्ये बघा अशा पद्धतीनं हॉटेलचे मालक. हे किचन आहे. आता चालू आहे का? किती वाजता चालू होतात लोक यायला? 11-12. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही लक्ष्मण भोसलेंचे भाऊ? हा भाऊ. बर ठीक. आता आम्ही तुळजापूरून आलोय ब्लॉग काढण्यासाठी. ओके 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 बोला. तर आता हे सगळं म्हणजे घ्यायला व्यवस्था एकदम मस्त. तुमचं हॉटेल गाजलेलं आहे ते बघण्यासाठी तर खास तिकडून आलो आम्ही. ओके. तर आता सगळे व्हिडिओ वगैरे घेतो आम्ही जरा थोडंसं म्हणजे मटण वगैरे कशा पद्धतीनं कट करतात ते सगळे. आता मला कधी येतं? मला काय 2 मिनिटं 5-10 मिनिटं लागते मला यायला. चालेल घेतो आम्ही तो तिथलं. यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागतंय. नुसतं कापूर लटकून नाही शिजून पण दाखवतोय. यायलाच लागतं हॉटेल तिरंगा. आणि नाच करायचा तो फक्त तिरंगावाल्याने बाकीच्याने नाही. दाखवतो.